ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। गुंडेवाडी गावात वडाच्या झाडावरती श्रीच्या मूर्तीची स्थापना। सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये गुंडेवाडी हे गाव वसले असून गुंडेवाडी या गावात पुरातन वारसा लाभला आहे। या गावामध्ये दक्षिणमुखी हनुमंताचे मंदिर आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यात हे गाव प्रसिद्ध आहेत। याच हनुमंताच्या प्रांगणात भला मोठा वडाचा वृक्ष आहे आणि याच वृक्षावर श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची सुप्त संकल्पना सुरेश सुतार यांच्या विचारातून बाहेर पडली। सन 2008-2009 सालापासून ते आज अखेरपर्यंत पर्यावरणपूरक म्हणून पर्यावरणास कोणतीही आणि न पोचवता कोणत्याही वाद्याचा व गुलालाचा वापर न करता पारंपरिक लेझिम, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, 3 पायाची शर्यत असे विविध व भेदिक व भजन असे संगीतमय वातावरणात जय हनुमान गणेशोत्सव गुंडेवाडी झाडावरचा गणपती नेहमीच कार्यक्रम आयोजित करत असतो। संपूर्ण महाराष्ट्राला अनोखा संदेश देण्याचे काम जय हनुमान गणेशोत्सव मंडळ झाडावरचा गणपती यांनी महाराष्ट्राला एक नवा अध्याय घालून दिला आहे। पुढील पिढीस डॉल्बी मुक्त व इतर वाद्याचा वापर न करता गणेश उत्सव साजरा करण्याचा संदेश यातून दिलेला आहे। सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ। मिरज पूर्व भागातील दंडोबाच्या कुशीतील एक छोटेसं गुंडेवाडी गाव आणि गुंडेवाडीचा झाडावरचा राजा आपण असा मान मिळालेला गुंडेवाडीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रसिद्ध, त्याच्या प्रांगणातील एक भलं मोठं वडाचं झाड आणि या वडाच्या झाडावरती श्रींच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना करण्याचं असं एक त्यांच्या डोक्यामध्ये सुचलेले माननीय सुरेश सुतार यांच्या डोक्यातून ही सुप्त कल्पना बाहेर पडली आणि 2008 ते 2009 सालापासून ही परंपरा पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली गणपती म्हणून कोणतेही पर्यावरणाला हानी न पोचवता कोणतेही वाद्य किंवा कोणतेही गुलाल किंवा उधळण असं कोणतेही न करता पारंपरिक लेझिम नृत्य असेल, त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा असतील, त्याचप्रमाणे लिंबू चमचा 3 पायाची शर्यत, तसे भेदिक आणि भजन या सर्व संगीतमय अशा वातावरणामध्ये गुंडेवाडीतील हा जय हनुमान गणेशोत्सव मंडळ झाडावरचा गणपती आमचं हे कार्यक्रम आयोजित करतोय। अतिशय सालाबादाप्रमाणे दरवर्षी महाप्रसाद आज रविवार दिनांक आज महाप्रसाद आयोजित केलेला आहे। असा अनोखा संदेश महाराष्ट्राला पर्यावरणपूरक संदेश देण्याचं काम आमच्या जय हनुमान गणेशोत्सव मंडळ झाडावरचा गणपती यानं महाराष्ट्राला एक नवीन असा अध्याय घालून दिलेला आहे आणि नव्याने म्हणजे येणाऱ्या पुढच्या पिढीला एक नवा संदेश म्हणून आपण जे डॉल्बी असेल किंवा दुसरे कोणतेही वाद्य असतील यांच्यामुळे जे ध्वनी प्रदूषण होतं, जे वायू प्रदूषण होतं, पाणी प्रदूषण होतं, यांना फाटा मारून जय हनुमान गणेशोत्सव मंडळ झाडावरच्या गणपतीनं प्रत्येक गावाला सुद्धा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे।